तुला समजलं काय सरप्राईज आहे? अर्जंट फोन का केले? आतमध्ये बसले, चल बाबा. बाबा बोलला बिंदात आल्यावर करू ओपनिंग, रिव्हील करूया. तर आता करायची का रिव्हील मग? तर हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जे डी म्हात्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्यात नाही, तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आता घडलं असं की मी आलेलो इथे ऑफिसवर. जी माझी गाडी आहे ना, ती सर्व्हिस करायला आलेलो ना. अचानक बाबांचा मला कॉल. बाबांचं म्हणजे जे बिंदास म्हात्रे आहेत ना, आमचे BM ग्रुपचे लीडर, म्हणजे माझा भाऊजी, त्यांच्या बाबाचा कॉल आला मला. म्हणजे असा कधी येत नाही कॉल, अचानक कॉल आला. लास्ट कॉल मला जेव्हा 7/12 गाणी काढली ना तेव्हा आलेला. JD बोलता आपला 7/12 सॉन्ग येतोय, करायचं आहे. बरं ठीक आहे, करूया. त्याच्यानंतर अचानक गणपतीनंतर आज कॉल आला. बाबा बोलला की JD कुठे आहे? मी बाबाला बोललो आपल्याच ऑफिसवर आहे. बाबा बोलला घरी आहे, काहीतरी सांगायचं आहे आपल्याला, एक ठिकाणी जायचं आहे. तर आज आहे सेलिब्रेशन, सरप्राईजचा दिवस. ते तुम्हाला समजेलच पुढे. तर बाबांनी आता कशाला कॉल केले, घरी बोलवले. बाबा बोलला आपल्याला फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर मला नाही माहीत एक्झॅक्टली कुठे जायचं आहे. तर बघूया आता. बाबा बोलला की मी कॉल करतो, इथे आला तर इथे बाबांना विचारू आपण. जर घरी गेलो घरी विचारू. जर क्लिप घ्यायला नाही भेटली तर आपण डायरेक्ट बाबा कुठे नेतोय तिथे दाखवूया क्लिप. तर चला पुढे पुढे बघूया काय काय घडतो, कसं सरप्राईज मिळतो. असंच आहे काहीतरी सरप्राईज, थोडा जेवढा होईल तेवढा करूया BM ग्रुप तर्फे. तर पुढे समजेलच कशाबद्दल सरप्राईज आहे, सेलिब्रेशन कशाबद्दल आहे. तर आता भेटूया बाबांना. सो गाईज, जसं की तुम्हाला मी मगाशी बोललो की बाबांचा कॉल आलेला, मी बाबांकडे चाललो आहे. तर जस्ट आता बाबाहून आल्यात, आपल्यासोबत आहोत. बाबा कुठे जायचं आहे मग आपल्याला आता? माझ्याबरोबर चल, नंतर तुला मी सांगतो. पण जायचं कुठे आहे ते तर समजेल. मी ड्रायव्हरिंग करतो ना, डोंबिवलीत जायचं आहे, कल्याण, दिवा. ड्रायव्हिंग कर तू, मी जसं दाखवेन तसं तू चल पुढे. ठीक आहे. जो बाबा बोलला की तू चल, मी दाखवतो. आपल्यासोबत संजीवनी पण आहे, पूर्ण फॅमिली आले. आता काही पुढे समजतं ते मला माहीत नाही. तर आता आपण पुढे जाऊनच भेटूया डायरेक्ट लोकेशनवर. तो गाईज, आता बाबाने आणले रॉयल एनफिल्डच्या शोरूम जवळ. बाबा काय इथे आता थांबवले तर खरा, काय इथे काही सरप्राईज आहे? हा, सरप्राईज आहे. काय इथेच आहे काय आतमध्ये? आतमध्ये चल जाऊन बघूया. मी तर एक्साइड आहे बघायला, चालेल. तुम्ही बघायला एक्साइड राहा. चालेल. बघू आता कोणता सरप्राईज, मला माहित नाही एक्झॅक्टली. तर आतमध्ये जाऊ तेव्हा समजेल. गाईज, बाबाने डायरेक्ट बुलेटच्या शोरूम मध्ये आणले. मला तर वाटतं दादासाठी काही बुलेट वगैरे बुक केली असेल, अजून कन्फर्म माहीत नाही. आता बघूया, आतमध्ये जाऊ तेव्हा समजेल. गाईज, बाबाने चालवले मला आतमध्ये. आता आज माझ्यामध्ये काहीच नाही होणार, जो बाबा बोलेल तसा करायचा आज, हो ना बाबा? गाईज, बाबाची एंट्री आता आतमध्ये. संजीवनी तर गेले पुढे, बाबाहून चाललाय. बघूया आतमध्ये आता. गाईज, आता शोरूम मध्ये आलोय. बाबा कोणती बुलेट घेतली, काय सरप्राईज कुठे आहे? हो गाईज, आता शोरूम मध्ये पोहोचलोय. बाबा आहे, अद्वैत आहे, संजीवनी पण आहे. तर बाबा सरप्राईज कुठे आहे? सरप्राईज समोर आहे, बिंदासला येऊ मग दाखव. ठीक आहे. सो गाईज, बाबा बोलतोय बिंदास दादाला कॉल करायचा. मग कॉल करून येतील ते, मग तेव्हा डायरेक्ट दाखवू आपण सरप्राईज. कारण मला माहीत नाही, इथे 3-4 गाड्या आहेत, वेगवेगळ्या आहेत. आता त्यातून कोणत्या एक्झॅक्टली ते मला माहीत नाही. तर बिंदास येईल तेव्हाच दाखवतो मग. तिथे चावी पण आलेली आहे. आता जो ज्याच्यासाठी घेतलं आहे ते अजून आले नाही. जस्ट कॉल केला तर बिंदास त्याला बाबाने. जेव्हा येईल, आता कोणती मॉडेल आहे ते पण मला माहीत नाही. जेव्हा येईल तेव्हाच आम्ही रिव्हील करू पूर्ण सरप्राईज.
सो काही जस्ट आता बिंदात त्याला कॉल केलेला मगाशी, झाले असते अर्धा तास झाला असेल. बाबाला बोललो तो आत नाही बस, बिंदात दा आला आहे लोकेशनवर, मी घेऊन येतोय बरं. तर आता जस्ट गाडी आली त्यांची, सर्व आलेले आहे. पुन्हा आपला BM ग्रुप आहे, सगळ्या गोष्टी सहकार्य असतो BM ग्रुपचा. तर आता बघूया सरप्राईज काय आहे. तुला समजलं काय सरप्राईज आहे? अर्जंट फोन का केले? आतमध्ये बसले चाल बाबा. इकडे मागे पब्लिक आहे, सिद्धेश आहे, रुपेश, विलादा. बघूया आता सरप्राईज काय आहे आतमध्ये. तुम्हाला माहित आहे का सरप्राईज काय? नाही ना. महावरा अर्जंट मध्ये झालं बघ आता. बाबा आता तरी सांगशील सरप्राईज काय आहे? सांगतील ना काय काय आहे? हा मग मला तर पण नाही माहित अजून. तुझी फॅमिली आली, तू मागे कुठं होता? मग बाबा बोलते आपण जाऊ अगोदर, नंतर बिंदात त्याला कॉल करून बोलू. बाबांनाच माहिती आहे. काही चावी पण आलेली आहे. बाबा बोलला बिंदात आल्यावर करू ओपनिंग, रिव्हील करूया. तर आता करायची का रिव्हील मग? तर बघूया गाईज, चलो रिव्हील करो अभी. क्या सरप्राईज आहे बाबा? दाखव आता तरी कोणती मॉडेल आहे. हा ओके, रेड अँड सिल्वर. गाइस मॉडल तर भारी आहे. पहिले छोटे मिया. ओके अद्वैत, ओके. हे आता गाडी वन स्टार्ट पहिल्यांदा होते. सरप्राईज. न्यूटन केले का? न्यूटन केले. सो गाईज स्टार्टिंग. ओके कर रे अद्वैत. सो गाईज सरप्राईज रिव्हील झालेला आहे. T8777 3777. सो गाईज डायरेक्ट सिग्नेचर करायला. सो गाईज हार वगैरे बांधून झालंय मस्त. तो तिकडे खेळतोय एकटाच. संजीवनी मग आता बुलेटवर का नवऱ्या बरोबर? बुलेटवर ना, ती स्कूटी आहे ना, तीवच जायचा. अद्वैत कशावर फिरशील आता तू? कोणत्या गाडीवर फिरशील? कोणत्या गाडीवर? नवीन कोणत्या गाडीवर? कुठले? ए ओके कर अद्वैत. ओके 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 पादे. तो गाईज रिव्हील झाले सरप्राईज ना. सरप्राईज आणि बाबांची चॉईस कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हो गाईज आता जस्ट पोचलोय खिडकाली मंदिरावर. 9 वाजल्यात, आता 4 वाजल्यात. अजून बुलेट आली नाही. भाऊजी बोलला, म्हणजे बिंदाचा बोलला की पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून येतोय. ठीक आहे बरं, आम्ही जाऊन थांबतोय, तयारी वगैरे करतोय. इथे बाबा आहे, रुपेश पण आहेत. मग आता तिथे जे आपले ब्राह्मण असतील भटजी ते असतील, ते बघू. ते असले त्यांना तो बुलेट येते, आमची गाडी पूजा करून द्या. म्हणजे आम्हाला इथून लगेच निघायला ना, तिकडे डेकोरेशन वगैरे करायचं आहे, परत जेवण करायचं आहे, केकांची ऑर्डर द्यायची आहे. तर इथून गेल्यावर लगेच सगळं करायला लागेल. मग आता यांना सोडल्यावर माझी गाडी तिथे ऑफिसवर आहे. मग गाडी येईन मी, मग घरी येईन मस्त, परत फ्रेश वगैरे व्हायचं, नंतर केक कापायला जायचं डायरेक्ट. तर चला आता गाडी आल्यावर डायरेक्ट भेटूया आपण. गाईज आता तुम्हाला जस्ट बोललो की आम्ही खिडकाली मंदिरावर आलो आहे पूजन करायला गाडीचा. गेलतो भटजीला बघायला, पण ते तिथे आहेत ना, ते बोलले की आज कोणीच आला नाही.
मग दादा बोलला की बाबांचे त्यात करून घेऊया म्हणून. तर आता बाबाला सांगितले पूजा वगैरे करायला. मग इथून आत्ता पूजा वगैरे करू, मग निघू डायरेक्ट घरी. हो गाईज, पूजा वगैरे झालेली आहे आता ना, लिंबू वगैरे ठेवले. चल कार, चल कार. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आम्ही निघतोय आता, गाडी पण निघाली आपली. सो गाईज आता जस्ट बाबाला, संजीवनीला, ताईला सोडली. अद्वैत पण हे बघा चालल्यात. सो मी पण आता निघतोय. माझी गाडी ऑफिसवर आहे. ही गाडी देऊन मला ती गाडी घ्यायची आहे माझी. मी डायरेक्ट निघेन ना. पूर्ण बेकार झाले हालत आता. तर घरी जाईन, मस्त फ्रेश वगैरे होईन ना. लगेच मला रिटर्न यायला लागेल इथे, कारण नंतर तयारी पण करायची आहे ना. गाईज खरोखर बाबांनी सरप्राईज दिला ना, एकदम छान दिला. कोणला आवडला ना ते नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला सरप्राईज. तर आता मी जातो ऑफिसवर, गाडी घेतो आणि डायरेक्ट घरी निघतो. फ्रेश वगैरे होईन, मग डायरेक्ट घरातून निघेन नाही, इथे येईन तेव्हाच ब्लॉग स्टार्ट करेन. तर भेटूया नंतरच. हो गाईज, मगाशीच बोललेलो की घरी चाललोय, फ्रेश वगैरे होऊन येईन. तर आता जस्ट आलोय बिंदादाच्या घरी. गाडीवर लागली इथे मस्त. इथे नाही, ऑफिसवर सेलिब्रेशन करू. आता बघूया घरात अजून सेलिब्रेशन नाही, बघूया नंतर. सो गाईज, आम्ही मगाशी सिद्धेशला कॉल आला. सिद्धेश बोलला की डायरेक्ट घरी जा. घरी गेलो नाही, इकडे डायरेक्ट आई डेकोरेशन करायचा चालू केला ना. आता मगाशी कॉल करून सांगता बिंदादाला, मला आणि सूरजला, बोलतो ऑफिसवर या, डेकोरेशन केलंय बोलतोय ना. बघा डेकोरेशन कसं केलंय ना, गाडीवरून दाखवतो. सो गाईज, गाडी इथे घेऊन आलाय दादा. इथे डेकोरेशन, इथे गाडी लावायची आहे समोर. या साईडला एक टेबल, त्या साईडला एक टेबल. जेवढे केक असतील तेवढे इथे ठेवायचे आहेत ना. सूरज ते गेले. अक्षा चलो पार्टी. BM ग्रुप का लोगो भी है उधर. सो गाई ते डेकोरेशन वगैरे झाले पूर्ण ना. सगळी थांबल्यात केक आणायला गेलेत म्हणून. हे बघा, बर्थडे बॉय किधर गया? बर्थडे बॉय तो नहीं दिख रहा अभी. इधर सब लोग वेटिंग कर रहे हैं. तो गाइस केक पण आलेले आहेत. सो गाईज केक वगैरे आणलेले आहेत. पब्लिक पण मागे आहे पूर्ण, बघू शकता. इकडे नारायणदा पण घाम पुसतोय नुसता. सो गाईज रेडी आहे पूर्ण पब्लिक. तर डायरेक्ट बॅक कॅमेऱ्यातूनच दाखवतो आता. केक का पहिला घेतलेला आहे.
काही जातात मस्त सेलिब्रेशन झाले, फटाफिट्या जे वाजवलेले, मागे जेवायला बनवले. आता ते जेवण बिवण करू सगळा, मग निघताना डायरेक्ट आता शूट घेईन कारण खूप दमलोय दुपारपासून इथे तिथे. मग आता डायरेक्ट निघताना शूट घेतो मी, म्हणजे ब्लॉगिंग करायच्या टायमाला. चारदा हॅपी बर्थडे केला मी. सो गाईज आता वाजल्या 4:05 झाल्यात. बड्डे सेलिब्रेशन झाला, टेबल वगैरे खुर्ची वगैरे सगळे आम्ही आतमध्ये ऑफिसमध्ये ठेवल्यात. आरती जणं मागे आहेत, भाऊजी आहे, सिद्धेश आहे, गोटे आहे, सूरज आहे, अजून एक आलं आहे मयूर काहीतरी आहे त्याचं नाव, तो पण मागे आहे. मला जस्ट कॉल आला, अजून बोलतो बाहेर आहे. हां बरं, भाऊजीसोबत बोललो होतो. जस्ट आता पूर्ण आवरून झाले, आता निघतोय घरी. ब्लॉग एंड करायचं होता मला, म्हणून मी यांना बोललो अरे लवकर टेबल खुर्च्या आतमध्ये ठेवू ना, मला लवकर घरी जायला लागेल कारण मला 12 वाजता उठावं लागेल. मग परत ब्लॉग एडिट करावं लागेल, अपलोडिंग करावं लागेल. मग यांना बोललो की सगळं झालं आहे आता, तुम्ही निघा मी पण निघतोय ना. खूप टाईम झाला, 4, 4:15 झाले आता. सो गाई, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर इथेच ब्लॉग एंड करतोय.